शिरा बघा तुम्ही, तुम्हाला वाटत असलं घरात काय असलं तर. सोनं सोनं ह्या पुरीचं गेलं, बारकीचं गेलं, लग्नात आलेले कपाटाने काढून ठेवलेले, बाहेर कामाधंद्याला जावं लागतंय म्हणून सगळं गेलं, काय सुद्धा राहिलं नाही करा. आता हे असं रडून कसं चालणार? आता काय करायचंय, आता आणलाच टाइम रडायचा देवाने आम्हाला, काय करणार आहेत आम्ही? हा लेकर तर बघूनच आम्हाला पोटात आगी पडल्या, बारीक बारीक बाळ आहेत आमचे, दाखवा ते आलेले तेचले, आणि तिकडे बारीक बारीक बाळ खेळत आहेत आमचे. निवळ खायला अन्न नाही राहिलं, लेकराला कपडे नाही, ते डागडुग जवळ तिकडे डागडुग जाय नका, पण लेकरा जीवा असले आम्हाला ती मोत होईल काय. परंडा तालुक्यातील लाखी गावाचा खालचा भाग जो नदीच्या किनारी आहे तो पूर्णतः वाहून गेलेला आहे आणि ही सगळी घरं पूर्ण तुटलेली आहेत आणि त्याच्यामध्ये चिखल गेलेला आहे, दगड गेलेले आहेत आणि ते स्वच्छ करण्याचं काम आणि ते साफसूफ करण्याचं काम काही ठिकाणी केलं जातं, तर काही ठिकाणी पूर्ण हे दगडाचे मलबे घरामध्ये घुसलेले आहेत. मोठं नुकसान झालेलं आहे. घरामध्ये जे साहित्य होतं ते साहित्य सगळं वाहून गेलेलं आहे. धान्य असतील, कपडे असतील, त्यांची जमा ठेवपुंजी असेल ती सगळी वाहून गेलेली आहे. आणि हे अशा पद्धतीनं हा जो रस्ता आहे, हा रस्ता बघा पूर्ण आजूबाजूला दगडं पडलेली आहेत. हे सगळे गावकरी बघतायत आपल्याला इकडे आणि इथे हे बघा ह्या रस्त्यावर अशी दगड गोटे सगळं दादा जरा हे असं पाणी आलं ते असं वाहत ते नदीच्या पुढं गेलेलं आहे आणि हे सगळ्या घरामध्ये गेले ना. हां मग काय परिस्थिती होती त्यावेळेस आणि हे किती नुकसान झालं तुमच्या गावात? भरपूर नुकसान झालंय, काहीच नव्हतं राहिलं, सगळं वाहून गेले. म्हणजे त्यांना खायलाच राहिलं नाही, त्यांना अजिबात काय राहिलं नाही, काहीच नाही राहिलं खायला. किती घरं पूर्ण वाहून गेली? 35-40 असतील. 35-40 घरं पूर्ण वाहून गेलेत, म्हणजे त्यांचे फक्त भिंती राहिलेल्या आहेत आणि आतलं सगळं साहित्य गेलंय. काय म्हणतात काकू? आमच्या धान्याच्या कुट्या, लेकरा बाळाचे कपडे ते सगळे वाहून गेले, काही सुद्धा राहिलं घराने. सांगू सुद्धा वाटलं मोबाईल मध्ये, काय सांगायचं तुम्हाला, इतकी परिस्थिती बेकार आली आमच्यावर. इथं पाणी आलं तेव्हा आम्ही 1-1:30 वाजता पाणी आलं, 1 वाजता पाणी आलं तेव्हा काय झोपीमध्ये माहित होतं. लेकरं 10-12 माणूस आहे घरामध्ये, तुम्हाला सांग बारकी चिरकी बारकी बारीवर बाळ येतं. अख्ख्या गावाला विचारा कुटुंबाला किती माणसं आहेत आमची म्हणून. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काय सुद्धा घरामध्ये टाका, तिकडे गहू तांदूळ सगळं बिजू काय वाहून गेलं घरातलं, काही सुद्धा घरामध्ये राहिलं, कपडा राहिला नाही अंगावर लेकराला घालाय सुद्धा. हो आतमध्ये बघा चिखल किती काढतोय आम्ही, किती वाढू झाले चिखल काढतोय. चला ना बघायला, तुम्हाला दावतात ना हे का बघा आतमध्ये किती दिसतं का नाही, हाय का पाणी गुडघे इतकं, त्या याला पाणी लागलं तू वरपार, दिवाण फिवाण सगळं काही सुद्धा राहिलं नाही. म्हणजे पूर्ण गेलं आणि त्या कुट्टी होती ज्वारीची, त्या ज्वारीची कुट्टी सुद्धा वाहून गेल्या, सगळं काही सुद्धा राहिलं नाही. घर परपंच म्हणजे कसला राहिला नाही. ह्या काही पोराने आणलंय नदीला वाहून गेलं, लांबकडं उसात पडलं जण. मग आता जेवायला टाकते भिजलेला तांदूळ निवडले भात करायला. आता जाऊन तुम्हाला भात दावते, आणून दाव का आणून भात, नुसता भातावर लेकरेत आमचे, काय सुद्धा नाही गावात राहिल्या गलीला. ती कुठं करते भात? तेव्हा तिकडे लोकांच्या घरीवर चाळीला जाऊन आणि मग पोरगी लावली करायला भात. आता एक जण बारकी सून लावली तिकडे, मला लहान करून लेकराला बारकीला बाळ आहेत म्हणून. आणि गावातल्या लोकांनी काही काही स्वयंपाक आणून दिले, पाहुण्या रावळ्याने आणले होते थोडं थोडं, आणि रोज कवर लोकांना सांगायचं. लय हाल आमच्या गावामध्ये, इतकं हाल कवाच नाही झाले बघितले. पण जीव वाचला म्हणून, जीव वाचला म्हणून आम्हाला बरं वाटलं. लेकरं उचलले आम्ही आणि पळवलं बघ. दुसऱ्या घरातलं काय घेतलं नाही, डागडूग काय सुद्धा नाही, काहीच हातीला नाही, असंच पळवलं. घर सुद्धा लावायचं कळलं, पाणीवर आलं म्हणलं पळायचं घर लावायचे कसे. काय गेलं बरं? काय गेलं ह्या पोरींच्या लग्नाचं, आता काय सामान असते घरामध्ये, अख्खं कपाट दिवाणं बिवाणं सगळं, भांडे कुंडे संसार पर म्हणजे घरात शिरा बघा तुम्ही, तुम्हाला वाटत असलं घरात काय असलं तर. सोनं ह्या पुरीचं गेलं, बारकीचं गेलं, लग्नात आलेले कपाटाने काढून ठेवलेले, बाहेर कामाधंद्याला जावं लागतंय म्हणून सगळं गेलं, काय सुद्धा राहिलं नाही करा. आता हे असं रडून कसं चालणार? आता काय करायचंय, आता आणलाच टाइम रडायचा देवाने आम्हाला, काय करणार आहेत आम्ही? हा लेकर तर बघूनच आम्हाला पोटात आगी पडल्या, बारीक बारीक बाळ आहेत आमचे, दाखवा ते आलेले तेचले, आणि तिकडे बारीक बारीक बाळ खेळत आहेत आमचे. निवळ खायला अन्न नाही राहिलं, लेकराला कपडे नाही, ते डागडुग जवळ तिकडे डागडुग जाय नका, पण लेकरा जीवा असले आम्हाला ती मोत होईल काय.
जीव वाचला तुझं, तू तिकडं नको, तुझा जीव वाचव, तू तिकडं खड्डा, कारण सगळीकडे असं खड्डे झाले आहेत, कुठे दगड उभे राहिले आहेत, सगळं म्हणजे गाव जी अवस्था आहे ती इथे सगळं विद्रुपीकरण झाल्यासारखं झालेलं आहे. आणि एक जवळपास याच लाखी गावची इकडच्या खालच्या बाजूचे म्हणजे इकडच्या बाजूला नदी आहे, त्या नदीकडच्या बाजूला असले जे 40 गाव आहेत, 40 गाव आहेत, 40 घरं आहेत जी पूर्णतः वाहून गेलीत. फक्त त्यांचे भिंती, त्यांची ती पत्रे शिल्लक राहिलेत. घरातलं सगळं वाहून गेले. मग लहान मुलांचे कपडे, सगळ्या कुटुंबाची कपडे, घरातलं साहित्य, जेवणाचं साहित्य, धान्य, सोनं जे घरात होतं ते या पावसानं हिरावून नेलेलं आहे. आणि त्यामुळं यांच्या डोळ्यातलं अश्रू सांगतंय की आपल्याजवळ आता जगण्यासाठी काहीच नाही. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम TV, लाखी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.